नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी उत्तम पर्याय. कांदा, मेथी, पालक, गाजर, दुधी यांसारख्या भाज्या घातल्यास पोषण मूल्य आणखीच वाढेल. दही, लोणी आणि घरच्या लोणच्यासोबत खायला अतिशय चविष्ट लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजणीच्या थालीपीठाची रेसिपी. तर हे भाजणीचं थालीपीठासाठी भाजणी कशी तयार करायची तो डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला याआधीच दाखवलेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो नक्की बघा. आपण रेसिपीला सुरुवात करतो आहे. इथे मी भरपूर असा लसूण, आलं आणि अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती आपल्याला छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे. आता हे जे थालीपीठ आहे ते आपल्या शरीरासाठी अगदी हेल्दी मानलं जातं. भरपूर धान्यांपासून आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. यामध्ये भरपूर धान्यांचा समावेश होतो. आता बघा, या ठिकाणी जे मी थालीपीठासाठी भाजणी बनवून घेतली होती ते पीठ मी इथे 1 वाटी घेतलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि एक बारीक कापलेला कांदा आपण इथे घेतलेला आहे. त्यापासून आपण बनवणार आहोत ही रेसिपी. तर मी सांगत होती भरपूर धान्यांच्या पिठापासून बनत असल्याने पौष्टिक असतं. यामध्ये प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळतं. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि पचनासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. 1 वाटी पिठामध्ये आपण एक बारीक कापलेला कांदा घेतला आहे, भरपूर कोथिंबीर घेतली आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये टाकूयात थोडीशी लाल मिरची. इथे आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली असल्यामुळे लाल मिरची थोडं बेतानीच घाला. आता आपण यात ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने आपण हे भाजणीचे थालीपीठ करून घेणार आहोत. आता आपण हे जे सर्व तयार केलेले जिन्नस आहे ते आपण आधी पाणी न टाकता असे मिक्स करून घ्यायचे आहेत. कांद्याचा जो ओलावा असतो आणि कोथिंबीर आपण जी धुवून घेतलेली असते स्वच्छ, ती आधी ह्या पिठाला लावून घ्यायची. आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्या थालीपीठासाठी जेवढं लागेल तेवढंच पाणी घेऊन छान हे आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसंच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. हे भाजणीचं जे पीठ मी तयार केलं आहे ते तुम्ही लहान मुलांना तुमच्या घरामध्ये पुरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. याची छान मसालेदार पुरी बनते. चहासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि तुमच्या लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि लगेचच याचे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे. थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला सुती किंवा कॉटनचा कपडा पाहिजे. इथे मी नवीनच रुमाल माझा वापरते. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठं जसं थालीपीठ थापायचं आहे तसं आपल्याला गोळा आधी तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्या हाताला आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते आपल्याला हाताला चिकटणार नाही. चहासोबत तुम्ही जर मसाला भाकरी एन्जॉय करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे पीठ वापरू शकता. याच्या मसाला भाकरी अतिशय उत्तम लागतात. आणि हो, तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तर कोंबडी वडे तुम्ही खाता का? तर त्यासाठी तुम्ही हे पीठ वापरून बघा. अगदी झटपट असे कोंबडी वडे यापासून बनतात आणि मी कोथिंबीर वडीमध्ये सुद्धा हेच पीठ वापरते. अतिशय खमंग आणि पौष्टिक अशी कोथिंबीर वडी तयार होते आणि आपलं कामसुद्धा वाचतं, कारण आपल्याकडे भाजणीचं जे पीठ आहे ते ऑलरेडी रेडी असतं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते छान थापून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, थालीपीठ अगदी आपल्याला पातळ थापायचे नाही आहेत किंवा जाडही ठेवायचे नाही आहेत. जास्त पातळ कराल तर ते कडकसर होतात आणि जास्त जाड ठेवाल तर ते आतपर्यंत शिजल्या जात नाही. त्यामुळे असे छान आपल्याला ते थापून घ्यायचे आहेत. हे थालीपीठ जे आहे ते तुम्ही तुमच्याकडे शाळेत जाणारे किंवा कॉलेजला जाणारे मुलं असेल त्यांना डब्यासाठी सुद्धा हा खूप छान उत्तम पर्याय आहे. आणि सकाळी नाश्त्यासाठी तर यापेक्षा बेस्ट मला नाश्ता कोणता वाटत नाही. नेहमी पोहे, उपमा वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. आता या थालीपीठला आपल्याला असे छान मध्ये छिद्र पाडून घ्यायचे आहेत. ते का मी पुढे सांगते. तवा छान आपला गरम झालेला आहे.
त्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप काहीही घातलं तरी चालेल. ते छान आपल्याला तव्याला असं पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते अल्लाद असं आपल्याला त्यावर घालून घ्यायचं आहे. ते जर रुमालाला चिकटलं तर थोडासा ओला हात करून ते असं सोडून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत. आणि आता हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला बारीक गॅस करून त्याच्यावर आपल्याला ते झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावर आपल्याला ते शिजवायचं आहे. बघा अशा पद्धतीने, म्हणजे ते कच्चंही राहणार नाही आणि छान शिजल्या जाईल. बऱ्यापैकी ते एक साईड झाल्यामुळे आता आपण दुसरी बाजू अशी छान पलटवून घ्यायची आहे. आता पुन्हा आपण झाकण देऊन दुसरी बाजूसुद्धा तशीच शिजवून घेणार आहोत. आणि थालीपीठ आपण जेव्हा भाजतो तेव्हा ते आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. चवीला अतिशय उत्तम लागतं. आता तुमच्या घरामध्ये जर कोणी फिटनेस किंवा जिमला जाणार असेल तर मी दिलेली जी भाजणीच्या पिठाची रेसिपी आहे त्यामध्ये तुम्ही मसाले घालू नका. उदाहरणार्थ मी त्यामध्ये जिरं घातलं आहे, त्यानंतर धने घातले आहेत, बडीशोप घातली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही त्यामध्ये थोडीशी मेथी आणि थोडासा ओवा जो मी घातलेला आहे तो तसाच ठेवा. आणि त्या ज्या पिठाचे आहे मल्टीग्रेन भाकरी रोटी तुम्ही त्या मुलांना किंवा तुमच्या घरात तुमचे जे मिस्टर असेल त्यांना ते तुम्ही देऊ शकता. त्यांना ते फायदेशीरच ठरणार आहे. ह्या रेसिपीमध्ये किंवा ह्या भाजणीच्या थालीपीठामध्ये तुम्हाला भरपूर असं फायबर मिळणार आहे, भरपूर असं प्रोटीन मिळणार आहे. त्यामुळे आपल्या महिलांसाठी सुद्धा हे खूप उत्तम असा पर्याय आहे. हा खूप हेल्दी नाश्ता होतो. चला तर आपली थालीपीठ तयार झालं आहे. बघा हे माझ्या लेकासाठी मी ताट तयार करते. त्याला थालीपीठ खूप आवडतात आणि त्यासोबत तो गूळ आणि तूप असं खातो. बघा आपली रेसिपी छान तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.